ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनी व शिवजल ग्रुपतर्फे 11व्या वर्धापन दिनानिमित्त विविध संकल्पनांचा शुभारंभ मुहूर्त कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील वाकड येथील टिपटॉप इंटरनॅशनल हॉटेल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. शिवजल ग्रुप गेल्या 11 वर्षापासून स्वस्तातील घरे देण्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. स्वस्तात कमी बजेटमध्ये घर देण्याची संकल्पना शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी केली होती. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात देखील आले. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह बापूसाहेब देशमुख, शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अनिकेत घुले, इंटरनॅशनल मोटिवेशनल कोच भूपेंद्र सिंग राठोड, निर्माण डेव्हलपर्सचे चेअरमन प्रकाश चव्हाण, येवले अमृततुल्यचे नवनाथ येवले, कॅफे यू अँड मीचा संचालिका रत्नवली इंगळे यांची संचालिका नितीन जाधव, पांडुरंग सोनावणे, राहुल देशमुख, रितेश सावंत, नवनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवजल ग्रुपतर्फे शिक्षण संस्था सुरू करण्याच्या संकल्पनाची घोषणा करण्यात आली. तसेच विविध प्रोजेक्टचे लॉन्च करण्यात आले. यावेळी शिवजल ग्रुपचे चेअरमन म्हणून उत्तम नाळे व व्हाईस चेअरमन रोहिदास थोपटे यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन SBIL ग्रुपचे संचालक मच्छिंद्र धुमाळ यांनी व सचिन भोसले यांचे संपूर्ण कुटुंब, आई सौ अलका भोसले, वडील रघुनाथ भोसले, पत्नी सौ शारदा भोसले, मुले शिवांजली व प्रेम यांच्या सहकार्याने केले गेले होते. या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी अनिकेत घुले. आज वाकड या ठिकाणी टिपटॉप इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आमचे सहकारी मित्र की ज्यांनी स्वप्न पाहिलं 1 कोटी झाडं लावण्याचं, 5 लाख घरं बांधण्याचं आणि 1000 उद्योजक घडवण्याचं, असे शिवजल ग्रुपचे सर्व सचिन भाऊ भोसले ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीनं आज शिवजल ग्रुपचा वर्धापन दिन आणि त्या निमित्तानं एक 100हून अधिक यशस्वी उद्योजकांची या ठिकाणी मीटअप होती. त्या प्रसंगी त्यांनी अनेक फ्युचरमध्ये त्यांना काय करायचं अशा प्लॅनिंगचं या ठिकाणी केलं. या कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्यानं गिरिजा मॅडम ओक आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. मी सर्वप्रथम सचिन भाऊ भोसले आणि त्यांच्या सर्व टीमला, शिवजल ग्रुपला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्रात अनेक उद्योजकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये जी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांना देखील गौरवण्यात आलं. मी अधिकाधिक शुभेच्छा देत असताना जे काही स्वप्न सचिन भाऊ भोसले आणि ग्रुपने पाहिलेलं आहे ते स्वप्न लवकर पूर्ण होऊ द्या अशी आई जगदंबेची चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आज मी 11व्या वर्धापन दिनाला आले होते सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या आणि एकंदर आतापर्यंतचा यांचा प्रवास, पुढची बघितलेली स्वप्न आणि आज मंचावर जे जे काही बोलणं झालं, ज्यांना पुरस्कार मिळाले ते सगळं ऐकून खरंच खूप कौतुक वाटलंय. व्यवसाय सगळे करतात, बिझनेस हा लोकांनी करावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते, पण त्याचबरोबर सामाजिक भान ठेवून सगळ्यांना एकत्र घेऊन एक प्रेरणादायी प्रवास बघता आला, ह्याचं खरंच मनापासून बरं वाटतंय. अर्थातच एक मराठी माणूस म्हणून मला ह्याचा नेहमीच अभिमान असतो की मराठी माणूस सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करतोय आणि आपल्याला आतापर्यंत जे नेहमी ऐकू यायचं की सर्व्हिस मेंटॅलिटी असते, नोकरी कडे कल असतो, तर आता गेल्या काही वर्षांमध्ये अधिकाधिक मराठी व्यवसाय माझ्या आसपास मला बघता येत आहेत आणि त्यांची प्रगती बघता येते, त्याचा खरंच अभिमान वाटतो. हा हॉल बघितला तर त्यामध्ये 5 ते 10% महिलांची संख्या आहे. तर तुमची जी सगळी असंभव स्वप्न आहेत त्यामध्ये हेही स्वप्न असू द्या की जे 1000 उद्योजक आपण उभे करणार आहोत त्यातले 30-40% महिला उद्योजक असतील, कारण सरांबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी आहेत, त्यांची पार्टनर आहेत बिझनेसमध्ये, ज्यांच्याशी माझी मगाशी ओळख झाली रत्नवल्लीजी. तर हे सगळं बघून आनंद होतो आणि अधिकाधिक महिलांचं प्रमाण उद्योजकांमध्ये वाढावं अशी माझी ही. जे काही कराल ते मनापासून करा आणि सचिनजींचं उदाहरण घ्यायचं झालं तर कुठल्याही प्रकारची पदवी नसताना, कुठल्याही प्रकारचं फॉर्मल शिक्षण किंवा मार्गदर्शन नसताना जर हा माणूस हे सगळं करू शकतो तर ह्याचा अर्थ असा नाही शिक्षण महत्वाचं नाहीये. शिक्षण महत्वाचं आहेच, पण जिद्द महत्वाची आहे, काहीतरी करण्याची इच्छा महत्वाची आणि ती नक्की बाळगायला हवी. आता मगाशी चर्चा झाली 3 असंभव स्वप्नांबद्दल आणि मला
मला खरंच उपस्थित सगळ्यांचे आभार मानावेसे वाटतात की सगळ्यात मोठी शिक्षण संस्था सचिन ग्रुप ऑफ कंपनीजनी, सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीजनी उभी करावी असं सर्वानुमते तयार मत झालं आणि याचा मला अभिमान आहे, आनंद आहे आणि ते जेव्हा साकार होईल तेव्हा सुद्धा मी नक्की यायचा प्रयत्न करेन. थँक्यू. खूप आनंद आणि खूप वेगळं वाटतंय की आज वेगळ्या वाटचालीसाठी आम्ही शिवजल ग्रुप आणि सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून गिरिजा मॅमने आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी आम्हाला आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि सगळे जे आमचे गेस्ट आले त्यांचे पण सगळे मनापासून आभार मानतो. आणि जे आमचे विजन आहे 1 कोटी झाडं लावणे, 5 लाख घरं बांधणे आणि 1000 उद्योजक तयार करणे, त्या फक्त 1000 उद्योजकांच्या जागेवर 1000 कंपनी कोलॅबरेशन करणे हा आम्ही थोडासा चेंज केला. कारण जेवढ्या कंपनी ऍड करू तेवढं आपल्या भारताला किंवा आपल्या महाराष्ट्राला खूप मोठं उद्योजकता किंवा एक सदन करता येईल. त्यासाठी आम्ही SBL ग्रुप, शिवजल ग्रुप आणि सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज असे 1000 कंपनी येऊन एक बदल घडूया. निश्चितच जे मॅडमने सांगितलं, गिरिजा मॅडमनं, की एक शिक्षण संस्था नंबर 1 किंवा ओनली 1 करायची आणि ते आज आम्ही एक वचन घेतलं. त्याचं लवकरच तुम्हाला पण बोलू आम्ही की त्याचं भूमिपूजन करून त्याचं काम चालू करू. धन्यवाद. नमस्कार, मी अनिकेत घुले. आज वाकड या ठिकाणी टिपटॉप इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आमचे सहकारी मित्र की ज्यांनी स्वप्न पाहिलं 1 कोटी झाडं लावण्याचं, 5 लाख घरं बांधण्याचं आणि 1000 उद्योजक घडवण्याचं, असे शिवजल ग्रुपचे सर्व सचिन भाऊ भोसले ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीनं आज शिवजल ग्रुपचा वर्धापन दिन आणि त्यानिमित्तानं एक 100हून अधिक यशस्वी उद्योजकांची या ठिकाणी मीटअप होती. त्या प्रसंगी त्यांनी अनेक फ्युचरमध्ये त्यांना काय करायचं अशा प्लॅनिंगचं या ठिकाणी केलं. या कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्यानं गिरिजा मॅडम ओक आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. मी सर्वप्रथम सचिन भाऊ भोसले आणि त्यांच्या सर्व टीमला, शिवजल ग्रुपला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्रात अनेक उद्योजकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये जी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांना देखील गौरवण्यात आलं. मी अधिकाधिक शुभेच्छा देत असताना जे काही स्वप्न सचिन भाऊ भोसले आणि ग्रुपने पाहिलेलं आहे ते स्वप्न लवकर पूर्ण होते अशी आई जगदंबेची मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी नवनाथ येवले अमृततुल्यचा डायरेक्टर. आज शिवजल ग्रुपचा 11वा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त आज टिपटॉप इंटरनॅशनल या ठिकाणी त्यांचा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मला सचिन भोसले सरांनी आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार. आज या कार्यक्रमाला आलेलो असताना कार्यक्रमामध्ये भरपूर काही गोष्टी ज्या आहेत सचिन भोसलेंच्या, अजून नवीन काही गोष्टी आहेत त्या शिकायला मिळाल्या. आज 11वा वर्धापन दिन आहे त्यांच्या शिवजल ग्रुपचा. या ग्रुप बद्दल जर सांगायचं झालं तर शिवजल ग्रुप हा रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये ज्यांचं महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये सगळ्यात मोठं काम आहे. हा शिवजल ग्रुप फार मोठं विजन घेऊन चाललेलं आहे की ज्यांचं विजन आहे की आतापर्यंत म्हणजे 5 लाख लोकांना त्यांना घरं द्यायचे, जवळजवळ 1000 उद्योजक तयार करायचे आणि 1 कोटी झाडं लावायचे. 1 कोटी झाडं नुसती लावायची नाही तर ती त्यांना जगवायची सुद्धा. असं एवढं मोठं छान विजन घेऊन ते चाललेले आहेत. प्रत्येक व्यावसायिकाने ज्यावेळेला या ग्रुपकडे ज्यावेळेला पाहतो तर एक आदर्श ग्रुप म्हणून पाहिला पाहिजे. एका महाराष्ट्राच्या फलटण सारख्या ठिकाणावरून, छोट्याशा गावावरून हा ग्रुप सुरुवात होतो आणि भरपूर मित्र असू, नातेवाईक असू यांना बरोबर घेऊन हा ग्रुप ज्यावेळेला पुढे जातो आणि प्रत्येकाच्या हिताचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला नक्कीच आपण म्हणतो ना की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या भावनेतून त्यांचं जे कार्य आणि काम आहे त्या जोरावरती आज 11 वर्ष झाले ते सातत्याने काम करत आहेत आणि पुढे सुद्धा ते काम करणार आहेत. आज या ठिकाणी मला सचिन ग्रुप ऑफ कंपनी, सचिन भोसले अँड ग्रुप ऑफ कंपनी यांनी आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त. त्या कार्यक्रमासाठी मी इथे उपस्थित आहे. मला खूप जास्त आनंद होतोय. त्यांनी आज 11 वर्ष कंप्लीट केलेले आहेत आणि खूप चांगले इनिशिएटिव्ह घेऊन ते पुढे जात आहेत. सक्सेसच्या नवीन नवीन लेवल्स ते क्रॉस करत आहेत. खूप युथ आहे महाराष्ट्रातला आपला
ज्यांना त्यांच्या ह्या इनिशिएटिव्हमुळे मदत होत आहे आणि जी आपली आजची गरज आहे खरं पाहिलं तर आपल्या देशाला पुढे जाण्यासाठी आपल्या यूथला पुढे नेणं खूप गरजेचं आहे आणि सचिन भोसले अँड ग्रुप ऑफ कंपनीज हे खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन चाललेले आहेत. मला त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करायचं आहे आणि असेच इनिशिएटिव्ह त्यांनी पुढे आणत राहावेत आणि समाजाला आणि सोसायटीला कशी मदत करता येईल आणि सगळ्यांचं चांगलं कसं करता येईल याबद्दल मला त्यांना शुभेच्छा द्यायच्यात आणि अभिनंदनही करायचं आणि असं करत राहावं अशी विनंती पण आहे. थँक्यू.